श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। दत्तांना आणि त्यांच्या पत्नीला स्वामींनी आशीर्वाद द्यावे। स्वामींच्याकडनं घडलेलं हे अनाकलनीय आणि अविश्वसनीय असणारं हे कृत्य गाणगापुरात असणाऱ्या लोकांना स्वामींच्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी भरपूर होतं। आजपर्यंत असं कधी घडलेलं नव्हतं जे स्वामींनी आज करून दाखवलं होतं। प्राणोत्क्रमण झालेल्या एका जीवाला स्वामींनी पुन्हा जिवंत केलेलं होतं। त्यामुळे स्वामींचा जय जयकार गाणारी सगळी मंडळी त्याच्यात होती। असं आहे, सद्गुरु लीलायती त्याच्यावरती शंका उपस्थित करणं म्हणजे त्याच्याबद्दल दाखवलेला एक प्रकारचा अविश्वास आहे। अशामध्ये एक विप्र स्वामींना खोचून प्रश्न विचारतोय। तयामध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक आपुले मनी आणोनी तर्क श्री गुरुसी पुसत असे। तो स्वामींना विचारतोय, स्वामी असं कसं झालं? आजपर्यंत सृष्टीचा नियम आहे की गेलेला माणूस पुन्हा कधी आला नाहीये। हा माणूस कसा काय आला? याला तुम्ही कसा आणलात? हा कसा जिवंत झाला? त्यावेळेला स्वामी त्याला सांगतायत, गुरु म्हणती तयासी सांगेन तुझ विस्तारेसी पुढील जन्माच्या आयुष्यासी उसने घेतले परियसा। आम्ही तया ब्रह्मदेवासी मागून घेतले करुणेसी पुढले जन्मी परियसी वर्षे 30 संख्या पै। त्याच्या पुढच्या आयुष्यातली 30 वर्ष ब्रह्मदेवाकडनं आम्ही मागून घेतली आहेत। म्हणून आपल्या भारतीय विचारसरणीमध्ये सद्गुरूंना परब्रह्म असं म्हटलं गेलं। गुरु हा ब्रह्म आहे का? गुरु हे विष्णू आहेत का? गुरु हे शंकर आहेत का? नाही, या तिघांवरती ज्याची सत्ता चालते त्याला परब्रह्म म्हणतात। कर्तुमाकर्तुम शक्ती राखणारे आणि वेळ प्रसंगी सृष्टीचं चक्रसुद्धा बदलण्याची क्षमता राखणारे सद्गुरू असतात। त्यामुळे आपण याचा जास्त विचार न करता आहे त्या गोष्टीला स्वीकारावं असं स्वामींनी त्यांना सांगावं। दुसऱ्या दिवशी स्वामींच्या दर्शनाला दत्त आणि त्याची पत्नी यावी। स्वामींची अर्घपाद्यादिक पूजा केली, चरणावरती नतमस्तक झालेत, स्वामींच्या समोर बसलेत आणि ही दत्तांची पत्नी स्वामींना म्हणतीये, माझे यजमान गतप्राण झाल्यानंतर मी शोक करत असताना त्या ठिकाणी एक यतीवर आले होते। त्यांनी
आपलं दर्शन घ्यावं असं सांगितलं होतं. मला 4 रुद्राक्ष दिले होते. ह्यांच्या गळ्यामध्ये आणि कानामध्ये बांधायला सांगितले होते. महाराज, आमच्या ह्यांच्या अंगावरती आपल्याकडे आल्यानंतर रुद्रघोष चालू होता. त्या यतिवरांनी सांगितलं होतं, त्या रुद्रघोषामध्ये स्वामींच्या चरणाचं तीर्थ घेऊन प्रेतावरती शिंपडा. महाराज, आमचे हे आता उठून बसलेत, ते पुन्हा पूर्ववत झालेत, पण ते रुद्राक्ष माझ्याकडे आहेत, त्याचा आता मी काय करू? त्यावेळेला स्वामी हसले आणि स्वामी तिला म्हणतायत, ते रुद्राक्ष आम्हीच तुला दिलेले होते. तुझं भाग्य, तुझी भक्ती, तुझी यजमानांच्या प्रती असणारी निष्ठा, तू आचरत असणारं पातिव्रत्य कर्म आणि धर्म, याच्यावरती मी प्रसन्न झालो आणि तुला हे रुद्राक्ष दिले. रुद्राक्ष सामान्य समजू नकोस, ते भगवंताचं दर्शन आहे. पूजेमध्ये भगवान कर्पूरनाथांचं शिवलिंग नसेल आणि रुद्राक्षाला जर रुद्राने अभिषेक केला तर साक्षात शंकरांना अभिषेक केल्याचं पुण्य पदरामध्ये पडतं. भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण करणारासी पापे न लागती परियसी उच्च अथवा निचाते. रुद्राक्षांचा महिमा फार थोर आहे. म्हणून स्वामी सांगतायत की रुद्राक्ष धारण करण्याच्या जागा, कुठं कुठं रुद्राक्ष धारण करावे. 1000 रुद्राक्ष त्यांची माळा करून जो अंगावरती धारण करेल तो साक्षात रुद्र होईल. 1000 नाही मिळाले तरी दोन्हीही हातात म्हणजे बाहुपाशात 24 रुद्राक्ष बांधावेत. शिखेमध्ये 1 रुद्राक्ष बांधावा. 24 रुद्राक्ष दोन्हीही हातामध्ये बांधावेत म्हणजे मनगटामध्ये. आपल्या कंठामध्ये 32 रुद्राक्ष बांधावेत. मस्तकावरती 40 रुद्राक्ष बांधावेत. कानामध्ये 12 रुद्राक्ष बांधावेत. गळ्यामध्ये 108 रुद्राक्षांची माळ धारण करावी. त्याच्यामध्ये मोती घालावेत, पोवळे घालावेत, स्फटिक घालावेत, रौप्य घालावं, वैडूर्य घालावं, सुवर्ण घालावं. जे शक्य असेल त्याच्यामध्ये रुद्राक्षांची माळ गुंफावी आणि ती कंठामध्ये धारण करावी. ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातळती, तया होय सद्गती रुद्रलोकी अखंडित. रुद्राक्षमाळा धरोनी जप करीती अनुष्ठानी, अनंत फळ असे जाणी एकचित्ते परियसा. स्वामी सांगतायत ज्याच्या शरीरावरती रुद्राक्ष नसेल आणि कपाळाला त्रिपुंड नसेल तो जन्माला येऊन वाया गेला. रुद्राक्ष मांधोनी मस्तकेसी अथवा दोन्ही श्रवणांसी, स्नान करिता नरासी गंगा स्नान फळ असे. असा रुद्राक्षांचा महिमा स्वामी सांगतायत. एकमुखी असतो, चतुर्मुखी असतो, पंचमुखी असतो, अष्टमुखी असतो, एकादशमुखी असतो. असे रुद्राक्षांचे अनेक प्रकार स्वामी सांगतायत. आणि हे रुद्राक्ष धारण केल्याचा परिणाम माणसाला प्राप्त होणारी गती ही सद्गतीच प्राप्त होते. याच्यावरती स्वामींनी एक कथा या दाम्पत्याला ऐकवली. काश्मीर देशामध्ये
भद्रसेन नावाचा एक राजा, या भद्रसेन राजाला एक मुलगा आहे, त्याचं नाव सुधर्म, आणि त्याचा एक मंत्री आहे, त्याच्या मुलाचं नाव तारक. दोघेही अत्यंत ज्ञानवंत आहेत, हुशार आहेत, दिसायला राजबिंड आहेत. दोघंही परमस्नेही आहेत. कुठंही गेले तरी दोघं बरोबर जायचे, जेवायला बसले तरी एकत्रच बसायचे, फिरायला गेले तरी एकत्रच जायचे, खेळायला गेले तरी सुद्धा एकत्रच खेळायचे. कुठेही गेले तरी दोघं एकत्रच असायचे. आणि गंमत म्हणजे दोघंही मस्तकावरती त्रिपुंड लावतायत, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालतायत. गळ्यामध्ये असणारे, हातामध्ये असणारे दागिने जर कुठले असतील तर ते रुद्राक्षच असायचे. यांना राजपोशाखापेक्षा भस्मलेपनामध्ये खूप आवड असायची. अशी ही दोन मुलं दागदागिन्यांच्या मध्ये रमायची नाहीत. रत्नांचे दागिने, सोन्याचे दागिने, मौल्यवान दागिने हे गोरगरिबांना वाटून टाकायचे. लहान होते त्यावेळेला त्यांचं कौतुक व्हायचं, पण जसे जसे मुलं मोठी व्हायला लागली तशी राजाला चिंता वाटायला लागली. राजघराण्यातली मुलं अशी वैराग्यशील कशी काय? त्यांना दागिने आवडत नाहीत, त्यांना राजपोशाख आवडत नाही, आणि हे असं काय वर्तन करून राहिले, असं राजा विचार करतोय. तो या राजाच्या नगरीमध्ये एक दिवस पराशर ऋषींचं येणं झालं. राजाने अर्थातच त्यांना दरबारामध्ये पाचारण केलंय. आगतम स्वागतम सुस्वागतम इदम आसनम अवधारय म्हणून त्यांची अर्घपाद्यातिक पूजा केली. पराशर ऋषी सुद्धा त्याच्या या पूजेने प्रसन्न होतात. आणि राजा त्यांना प्रश्न विचारतोय, महाराज, माझी ही दोन्ही मुलं अशी का वागतायत? वास्तविक पाहता तो राजपुत्र आहे, माझ्या मंत्र्याचा मुलगा आहे, पण तोही मला मुलासारखाच आहे. पण दोघंही असे वैराग्यशील कसे? त्यांना रुद्राक्षांमध्ये आनंद आहे, त्यांना भस्मान आनंद आहे, असं काय आहे? त्यावेळेला पराशरांनी त्यांना एक उत्तम कथा ऐकवली. राजा, ही दिसायला आज तुझी मुलं आहेत, पण वास्तवात पूर्वी नंदीनाम शहरात एक लावण्य सुंदरी असणारी वेश्या वास्तव्य करू नये. वेश्याच आहे ती, जिच्याकडे लक्ष्मी पाणी भरतीये, जिचा महाल सुवर्णांकित आहे, ज्या महालामध्ये ती म्हणजे रंगमहालात आपलं नृत्य सादर करायची, अत्यंत सुशोभित आहे, जिथं हंड्या झुमरं लावलेली आहेत, वेगवेगळ्या रत्नांनी सुशोभीकरण केलेलं आहे. तिच्या पूजागृहामध्ये तिचं बसायचं आसन सोन्याचं आहे. ज्याची ती पूजा करायची त्या भगवंताचं आसन ते सुवर्णमंडित आहे, रत्नमंडित आहे. त्याची असणारी आभा, त्याची प्रभावळ ही सुंदर नवरत्नांनी सुशोभित केलेली आहे. दिसायला अत्यंत सुंदर असण्याचा परिणाम हिच्याकडे अनेक लोक हिचं नृत्य बघायला यायचे आणि त्यांना आनंद द्यायची ही नारी. अशा ह्याच्यातच तिच्याकडे एक वैश्य यावा
आलेला हा वैश्य गर्भश्रीमंत असावा, त्याच्या हातात एक दैदिप्यमान शिवलिंग आहे, ज्याची प्रभा दुसऱ्या प्रकाशाची अपेक्षाच करत नाही आहे, किंबहुना त्याच्यापासून निघालेल्या प्रकाशामध्ये आसमंतात असणारा प्रकाश सुद्धा लोपून जावा असा प्रकाश त्याच्यात आहे. या स्त्रीने हा वैश्य आपल्याकडे आल्यानंतर ते शिवलिंग पाहिलं आणि तिला त्या शिवलिंगाच्या बद्दल मोह निर्माण व्हावा. तिने या वैश्यांना सांगावं, याचं मोल आपण जे म्हणाल ते मी तुम्हाला देते, आपण हे मला द्यावं. मला याच्याबद्दल प्रीती उत्पन्न झाली आहे, किंवा याच्या बदल्यामध्ये 3 दिवस मी आपली सहधर्मचारिणी म्हणून राहते आणि आपल्याला जो एक आचार पत्नीचा असतो तो आचार आपल्याला समर्पित करते. त्यावेळेला हा वैश्य सांगतो, मला पैशाची गरज नाही, पण 3 दिवस तू माझी पत्नी होऊन राहशील. त्यावेळेला तिने शब्द दिला, ह्याच शिवलिंगावरती हात ठेवून तिने शब्द दिला, मी 3 दिवस आपली सहधर्मचारिणी म्हणून राहीन आणि पतिव्रतेचे असणारे सर्व धर्म मी पाळीन. ह्या वैश्याने ते मान्य केलं. परिणाम, ते आणलेलं शिवलिंग तिने त्या रंगमहालामध्ये सुवर्णाच्या आसनावरती स्थापन केलं. त्याची पूजा करावी आणि त्या क्षणापासून 3 दिवस ही याची पत्नी म्हणून वावरायला लागली. त्या रात्री वैश्याच्या बरोबर ही स्त्री एकांतामध्ये त्याला आनंद देतीये. त्यावेळेला काय झालं माहिती नाही. त्या रंगमहालामध्ये या स्त्रीने एक मरकट आणि एक कुक्कुट या दोघांना सांभाळलेलं होतं. त्या दोघांचं नावही तिने सदाशिव असंच ठेवलेलं होतं. या दोघांच्या गळ्यामध्ये तिने रुद्राक्षांच्या माळा बांधलेल्या होत्या. थोडंफार त्यांना नाचायलाही शिकवलेलं होतं. त्या रंगमहालाला रात्री आपोआप आग लागली आणि त्या आगीमध्ये तो महाल सगळा भस्म झाला. ती आग लागलेली असताना या वैश्याच्या बरोबर त्याला आनंद देण्यामध्ये रत असणारी ही स्त्री ती आग पाहिल्यानंतर घाबरते. वैश्य तिला म्हणतो, ते शिवलिंग म्हणजे माझा प्राण होता आणि ते जर दग्ध झालं तर मी त्या अग्नीमध्ये माझा प्राण देईन, असं म्हणून तो उठला आणि त्यांनी त्या आगीमध्ये स्वतःचा देह टाकून दिला आणि स्वतःही जळून गेला. त्याच्याबरोबर ते कुक्कुट आणि तो मरकट हे दोघंही जळाले. ही वेश्या विचार करतीये, हे काय होऊन बसलं. मी तुमची पत्नी म्हणून 3 दिवस राहीन असं म्हटलं आणि आता हे गेले म्हटल्यानंतर मला राहण्याचा अधिकार नाही का? कारण मी शब्द दिला होता महादेवांची शपथ घेऊन की मी पतिव्रतेचे धर्म पाळीन. म्हटल्यानंतर यांच्याबरोबर मला सहगमन केलंच पाहिजे. म्हणून ती त्या ठिकाणी अग्नीची निर्मिती करते, काष्ट जमा करते, त्याला अग्नी लावते. आता त्याच्यामध्ये उडी टाकणार. आपली असणारी सगळी संपत्ती ग्रामस्थांना बोलवून वाटून टाकते. ग्रामस्थ वेड्यात काढतात तिला. वेडी आहेस का? अगं तू कोण आहेस?
अनेक लोकांना आनंद देणारी आहेस तू. अशा एखाद्या माणसासाठी म्हणून जीव देणं बरोबर नाही. तुझं लावण्य सुंदर आहे, असे अनेक लोक तुझ्याकडे येतील. तेव्हा त्यांनी सांगितलं, नाही, मी महादेवांची शपथ घेऊन सांगितलं होतं की 3 दिवस मी तुम्हाला तुमची धर्मचारिणी म्हणूनच राहीन आणि पतिव्रतेचे सगळे धर्म सांभाळीन. आज माझे यजमान गेलेत म्हटल्यानंतर मला सहगमन केलंच पाहिजे असं म्हणून आनंदाने त्या अग्नीमध्ये उडी मारते. याचा परिणाम त्या अग्नीतनं पंचमुखी असणारे भगवान कर्पूरनाथ नंदीवरती बसलेले प्रकट होतात. अग्नी शांत होतो. तिच्यासमोर महादेव उभे आहेत. साक्षात भगवंताचं ते दर्शन, नमस्कार करते आणि त्यावेळेला भगवान म्हणतात, काय हवंय तुला, बोल, जे मागशील ते देतो. तेव्हा तिने सांगितलं, मला पैसा अडका सोनं नाणं काही नको, आपण प्राप्त झाला आहे, मला खूप आनंद आहे, द्यायचं असेल तर एक द्या. माझ्या 42 पिढ्यांचा आपण उद्धार करावा आणि आपल्या शिवलोकामध्ये त्यांना अखंड वास द्यावा अशी प्रार्थना आहे. भगवंताने तिचा उद्धार केला, तिच्या 42 पिढ्यांचा उद्धार केला आणि तिच्या महालात असणारे हे जे 2 कुक्कुट आणि मरकट होते, त्याच्यातला जो मरकट आहे तो तुझा मुलगा आहे आणि जो कुक्कुट आहे तो तुझ्या मंत्र्याचा मुलगा आहे. भगवान कर्पूरनाथांचं अत्यंत प्रिय असणारं रुद्राक्ष या दोघांनी आपल्या कंठामध्ये अज्ञानाने का विना पण धारण केलं होतं. याचा परिणाम त्यांना साक्षात भगवान कर्पूरनाथांची प्रीती आहे असं पराशर ऋषींनी राजाला सांगितलं. राजा त्याच्यावरती त्यांना प्रश्न विचारतोय, यांचं पुढील भविष्य कसं असेल. पराशर म्हटले, उद्या तुला सांगतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू. आपल्या वेळेचं बंधन आपल्याला असल्यामुळे आपण ते जास्त वाढवत नाही आहे. त्यामुळे उरलेली कथा आणि त्याच्यातलं मर्म उद्या बघूयात. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू, मागणं मागू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.